या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल फानूस, शाखा नंबर 2, SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर। खासदार इम्तियाज जलील यांच्या घरासमोर घेराव आंदोलन करण्यात आले। लोकविकास परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून हा घेराव घालण्यात आलाय। औरंगाबादच्या नामांतराबाबत आपण कोणते कार्य केले, सुप्रीम कोर्टात आपण कोणता निर्णय घेतला आणि काय करणार आहात याविषयी विचारणा करण्यासाठी हे घेराव आंदोलन करण्यात आले। दरम्यान यावेळी लोकविकास परिषदेच्या आंदोलकांनी इम्तियाज जलील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। शिवाय औरंगाबाद जिल्हा जिंदाबाद अशा ही घोषणा या आंदोलकांनी दिली आहे। यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात होता। महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, जातीवादी पार्टियां मुर्दाबाद, इम्तियाज जलील मुर्दाबाद, इम्तियाज जलील मुर्दाबाद, औरंगाबाद जिंदाबाद, औरंगाबाद जिंदाबाद, औरंगाबाद कॉर्पोरेट करेंगे। पुलिस अपना काम करेंगी। अगर पुलिस हमको अरेस्ट करना चाहती है तो हम पुलिस के साथ में जाने को तैयार है। विकास परिषद जिंदाबाद, विकास परिषद जिंदाबाद, जिंदाबाद, लोक विकास परिषद जिंदाबाद, विकास परिषद जिंदाबाद, जिंदाबाद। कांग्रेस राष्ट्रवादी ने क्या किया? कांग्रेस राष्ट्रवादी से हमारे को कोई लेन देन नहीं है। कांग्रेस राष्ट्रवादी वो सभी धर्मों की बात करती, सारी मजहबों की बात करती, ईमान के मुसलमानों की बात करती, इसलिए हम सवाल ईमान के पीछे। साहब ने जो ड्रामा किए, ऑब्जेक्शन करना चाहिए। 5 दिवसापूर्वी माननीय खासदार इम्तियाज जलील साहेब यांना पत्र दिलं होतं की 2 तारखेला 6 वाजता आम्ही तुम्हाला बोलण्यासाठी येणार आहे। आणि आमचे मुद्दे हे होते की खासदार साहेबांनी पार्लमेंट मध्ये औरंगाबाद नामांतराचा मुद्दा का उपस्थित केला नाही। आमचा दुसरा प्रश्न होता की गृह मंत्रालयामध्ये, होम मिनिस्ट्री मध्ये खासदार साहेबांनी ऑब्जेक्शन का दाखल केला नाही। आणि त्याचप्रमाणे हे स्वतःला शिकलेले सावरलेले खासदार बोलतात आणि यांचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे स्वतःला बॅरिस्टर बोलतात। यांनी कोर्टात धाव का घेतली नाही? आज या प्रकरणामध्ये औरंगाबाद हायकोर्टामध्ये मी पिटिशनर होतो। आमची याचिका फेटाळण्यात आलेली आहे। आता हे औरंगाबाद पूर्णपणे संभाजीनगर झालं आहे असं आम्हाला खासदार साहेबांकडून ऐकायचं होतं। तुमची भेट झाली का? आणि नाही भेट झाली तर पुढची भूमिका काय? आता आमची भेट झाली नाही। आम्ही आज संध्याकाळी आमच्या कार्यकर्त्यासोबत पुन्हा मशवरा करून परत इथे येणार आहे आणि भेट झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, ही आमची भूमिका आहे। अब्दुल वाहिद, लोक विकास परिषद अध्यक्ष। वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानूस। हैदराबाद रोड वरील हॉटेल फानूसच्या यशस्वी वाटचालीनंतर सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत हॉटेल फानूसची दुसरी शाखा सुरू झाली आहे। शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, VIP गेस्ट साठी स्वतंत्र AC रूम, दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील स्पेशल डिशेस आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये। या पहा जेवणाचा आस्वाद घ्या। व्हेज नॉन व्हेज सह विविध प्रकारचे डिशेस, तेही तुमच्या बजेट मध्ये। फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये। आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंपा शेजारी, विजापूर रोड, सोलापूर। संपर्क 98 90 16 47 15 99 75 61 43 17।